माझ्या अकॅडमीमध्ये आज जो मोटिवेशन सेशन जो झाला आहे त्यामध्ये जे निलेश सर आलेले कोकण बिझनेस कन्सल्टिंग पण करतात, त्यांनी आज खूप छान सेशन घेतलं. माझ्या मुलींना खूप मोटिवेशन दिलं, त्यांना फोकस गोल याचा मस्त अर्थ समजून सांगितला आणि मुलींनी छान रिस्पॉन्स दिला. आणि मला असं वाटतं की हे माझ्यासाठी पहिलंच होतं, तर मी माझ्या पुढच्या सगळ्या बॅचमध्ये हा असा सेशन ठेवणार आहे, जेणेकरून मुलींना एक स्वतःचा मस्त मार्ग मिळेल. आणि ते इथे आल्याचं मी त्यांना खूप सारा धन्यवाद देते. तुमच्यासारखेच ते कलाकार आहेत आणि त्या तीन कलाकारांची स्टोरी, एक शिल्पकार आहे, एक चित्रकार आहे आणि एक गायक आहे, बरोबर आहे. आणि ह्या तिन्ही कलाकारांना राजवाड्यामध्ये जायचंय, पण राजवाड्यामध्ये एकाच व्यक्तीला प्रवेश मिळणार आहे आणि राजा त्या कलाकारांची परीक्षा घेऊन काय करणार आहे, त्यांना प्रवेश देणार आहे, बरोबर आहे. राजा म्हणतो ठीक आहे, तुम्ही तुमची कला सादर करा, मी काही प्रश्न विचारेन, त्याचं उत्तर मला योग्य वाटलं तर त्या एकाला एंट्री राजवाड्यात मिळेल, बरोबर आहे. पहिले चित्रकार आपले चित्र काढतो, छान चित्र काढतो. राजा त्याला विचारतो की बाबा हे चित्र कशासाठी काढलंस, तर तो म्हणतो लाईक मिळाव्या, लोकांनी शेअर करावं. असं तुमच्या इन्स्टावरती एखादी रील बनवली, व्हिडिओ बनवला, लाईक मिळावी आणि शेअर करावं. राजा म्हणतो की हा काही माझ्या कामाचं नाहीये, हा कमजोर आहे. जे नुसतं आपलं स्वतःला प्रेझेंट करणारी लोक असतात ना, लाईक मिळावं आणि शेअर करावं, कोणीतरी मला अप्रिशिएट करावं, ही लोक आतून कमजोर असतात, असं राजाचं मत होतं. हा नको. दुसरा शिल्पकार, त्याने खूप चांगलं शिल्प बनवलं आणि शिल्प बनवल्यानंतर राजाने त्याला विचारलं का बनवलंस हे. तो म्हणाला काय नाही, पोटा पाण्यासाठी, मला पैशांची खूप गरज आहे, मला पैसे हवेत म्हणून मी हे शिल्प बनवले. राजा म्हणाला हाही नको, कारण की जे नुसते पैशासाठी काम करतात ते भावना नाही लोकांची जाणत, ते सखोल अभ्यास नाही करत लोकांचा. हा भावना विरहित माणूस पण मला माझ्या राजवाड्यात नको, बरोबर आहे. मग तिसरा राहिला कोण, गायक. मग गायकाला विचारलं तर गायक समोर आला आणि काय बोलेच ना. राजा म्हणाला बोल, तुझी कला सादर कर. तो साधा होता, तो बोला राजन कसं माहितीये का, मी कुणाला दाखवायला किंवा पैसे कमवायला किंवा मला तुम्ही कमेंट्स देणार म्हणून ती मला कला येत नाही. माझी कला ना माझ्या आतून येते, माझ्या श्वासातून येते, बरोबर. माझी कला मला स्वतःला ओळखायला शिकवते आणि माझी कला ही एक वेगळी अनुभूती आहे. राजा पटकन असं उभा राहतो, म्हणजे हाच माणूस मला हवा होता, कळलं का. हाच माणूस हवा होता की जो स्वतःच्या कलेवर प्रेम करतो, जो कुणाला दाखवण्यासाठी करत नाही आणि जो कुणाची लाईक मिळावं, कुणाचं अप्रिसिएशन मिळावं म्हणून करत नाही, की ज्याच्यातनं पैसा मिळावा म्हणूनही करत नाही, तर तो स्वतःला डेव्हलप होण्यासाठी वारंवार स्व ओळख म्हणून ही गोष्ट करतो, म्हणजे ती परिपूर्ण करणार. तर ह्या गोष्टीमध्ये काहीतरी असं दडलेलं आहे, जो आपला पुढचा आता 1.5 तासाचा प्रवास होईल, तिथून तुमची सुरुवात होईल. असं काय वाटतं, कोणाला असं उमजलंय ते काय आहे? ठीक आहे, उत्तराच्या जवळ आहेत मॅडम. स्व ओळख केली पाहिजे. गोष्ट नीट आहे का. चित्रकार म्हणतो की मला लाईक पाहिजे, अप्रिसिएशन पाहिजे म्हणून मी काम करतोय, राजाला ते आवडत नाहीये. शिल्पकार म्हणतो मला पैसे पाहिजे, तेही नकोय राजाला. राजा एक गोष्ट नोट करतो, कुठली गोष्ट माहितीये का, ते तिघे पण ती गोष्ट का करतायत, ते तिघे पण ती गोष्ट का करतायत ही नोट करतो. का मध्ये पहिल्याचं उत्तर काय आलं, मला अप्रिसिएशन, लाईक आणि शेअर याच्यासाठी. दुसऱ्याचं उत्तर का मध्ये काय आलं, मला पैसे मिळवायचे. पण तिसऱ्याचं उत्तर आलं जे मॅडमने सांगितलं, त्याला स्वतःची ओळख, स्व ओळख निर्माण करायची. आणि असा माणूस बरोबर टायमिंगला 2 वाजता येतो. असा माणूस सिरियसली कंटिन्यू जे 60 दिवस कोर्सेस ठरलेले असतात ना, त्याला माहिती असते माझी ओळख मला निर्माण करायची असेल तर हे नॉलेज मला घ्यावं लागेल. आणि ह्या नॉलेज साठी मी जर पहिल्या गोष्टीप्रमाणे डेडिकेट असेल, इकडे तिकडे उड्या मारणारा नसेल, तर मला काय करावं लागेल, सिरियस अप्रोच ठेवून डेली यावं लागेल. मग अशा वेळी माझा फोकस काय असला पाहिजे की मला एखादा मोबाईल जरी त्या 2 तासामध्ये वाजला तरी तो स्विच ऑफ मोड किंवा सायलेंट मोडवर गेला पाहिजे. एवढं त्याग करण्याची तयारी आहे का, तर करिअर होतं.
आणि राजाने ह्या का मधनं तेच बघितलं, जेव्हा तुमचा का क्लिअर होतो ना तेव्हा एवढं त्याग करायच्या आपण पातळीवरती जातो. पण का करायचंच माहित नाही तर इकडून तिकडे उड्या मारत राहतो. का करायचंच माहित नाही तर आपण असं लोकांना दाखवायला करत असतो. का करायचं माहित नाही मग आपण आई वडिलांना समाधान देण्यासाठी जाऊन बसते 2 तास म्हणून करत असतो. का करायचं माहित नाही तर असं आपल्याला वाटतं की ठीक आहे हे केल्याने पैसा मिळेल म्हणून आपण करत असतो. एक गोष्ट आज नुसतं ब्युटी क्षेत्रात नाही, मी तुम्हाला एक किल्ली देतो, एक पासवर्ड देतो तुमच्या यशाचा. तुम्ही आयुष्यात कोणतीही गोष्ट करा त्या गोष्टीला का हा प्रश्नचिन्ह लावा. मी ही गोष्ट का करतोय आणि ह्याचं उत्तर तुम्हाला मिळालं तर ती गोष्ट 100% तुमच्या आयुष्यात येणार म्हणजे येणारच.